हाय सिक्युरिटी नंबर प्लेटच्या वाढीव दरांविरोधात धर्मराज्य पक्षाचं ठाण्यात आंदोलन। महाराष्ट्र शासनानं 2019 पूर्वी खरेदी केलेल्या जुन्या वाहनांसाठी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसवणं बंधनकारक केलं होतं। मात्र या नंबर प्लेटसाठी राज्यात अन्यायकारक दर लावण्यात आल्याचा आरोप धर्मराज्य पक्षानं केलाय। या विरोधात धर्मराज्य पक्षाच्या वतीनं आज ठाण्यातील लुईसवाडी RTO कार्यालयासमोर शांततेत आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनात पक्षाच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रातील आणि इतर राज्यातील दरांमधील मोठ्या तफावतींवर आवाज उठवला आणि वाहनधारकांची होणारी लूट थांबवावी अशी मागणी केली। हे आंदोलन आज सकाळी सुरू झालं आणि दुपारी 12 वाजेपर्यंत शांततेत पार पडलं। यावेळी धर्मराज्य पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सरकारच्या धोरणावर कडाडून टीका केली आणि वाढीव दर त्वरित कमी करण्याची मागणी केली। या आंदोलनाला वाहनधारकांनी मोठ्या प्रमाणावर पाठिंबा दिला। तसंच सरकारनं यावर लवकरात लवकर तोडगा काढावा अशी मागणी उपस्थितांनी केली। मी इथे ठाण्यामध्ये करतोय, ठाण्याच्या RTO समोर। त्याचं एकमेव कारण आहे की ठाणेकर जनतेने आम्हाला आवाहन केलेलं आहे की आपल्या ठाण्यामध्येही अशा प्रकारचं आंदोलन झालं पाहिजे आणि हे आंदोलन फक्त धर्मराज्य पक्षातर्फेच केलं जाऊ शकतं। त्यानुसार आपण इथे आंदोलन करत आहोत। आमचं म्हणणं एकच आहे की केंद्र सरकारने जे HSRP हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेटच्या नावाखाली महाराष्ट्रामध्ये जी लूट चालू केलेली आहे, जर तुम्ही बघितलं की जवळच्या राज्यांमध्ये गोवा, गुजरात या ठिकाणी BJPचं सरकार असताना तिथे मात्र 155 रुपये 160 रुपये असा दर लावण्यात आलेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये हाच दर 455 रुपये 450 रुपये लावण्यात आलेला आहे। ही तमाम महाराष्ट्राच्या जनतेची लूट आहे। केंद्र सरकारने हे माध्यम केलेलं आहे का की महाराष्ट्रामधून या जनतेकडनं, ही जनता गोरगरीब जनता आहे, ही काहीच बोलत नाही आहे, आंदोलनामध्ये उतरत नाही आहे, तर हिच्याकडनं जास्तीत जास्त प्रकारे टॅक्स गोळा करून तो केंद्र सरकारकडे जमा करायचा, हे कुठेतरी थांबलं गेलं पाहिजे। आमचं म्हणणं एकच आहे की सर्व राज्यांना जी काही नंबर प्लेटचा जो काही खर्च आहे तो माफक दरामध्ये केला पाहिजे। तिन्ही राज्यांमध्ये BJPचं गव्हर्नमेंट असताना महाराष्ट्र सरकारकडनं ही लूट थांबली गेली पाहिजे। जे टेंडर आहे ते रद्द करून पुन्हा नवीन टेंडर काढा आणि ज्या बाजूच्या राज्यांना जे तुम्ही दर दिलेले आहेत ते महाराष्ट्र राज्याकरतालाही लागू करा आणि सर्वांना समान अधिकार द्या, ही एकमेव आमची मागणी आहे। खारेगाव येथील नाट्यगृहाच्या आरक्षणाच्या जागेवर छोटेखानी नाट्यगृहासह इतर सुविधा क्रीडा संकुल याची आखणी करून त्याचा सविस्तर आराखडा करण्याचे निर्देश खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पालिका प्रशासनाला एका बैठकीत दिले आहेत। ठाणे महानगरपालिका क्षेत्रात प्रस्तावित असलेल्या प्रेक्षक गॅलरी आणि कन्व्हेन्शन सेंटर, कोलशेत येथील टाउन पार्क, कळव्यातील यशवंतरामा साळवी तरण तलावाची नव्यानं बांधणी, खारेगाव येथे प्रस्तावित नवीन नाट्यगृह आदी प्रकल्पांच्या सद्यस्थितीचा आढावा काल घेण्यात आला। या बैठकीसाठी खासदार श्रीकांत शिंदे, खासदार नरेश मस्के, आमदार जितेंद्र आव्हाड, महापालिका आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी अशोक शिणगारे यांच्यासह महापालिकेचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते। कळवा येथील यशवंतरामा साळवी तरण तलाव पूर्ण पाडून नव्यानं बांधण्यात यावा, त्यात तलाव, प्रेक्षागृह, इतर खेळांच्या सुविधा आदींची रचना केली जावी, त्याचा विस्तृत आराखडा सादर करावा। कळवा परिसरातील नागरिकांसाठी तिथे उत्तम सुविधा निर्माण झाली पाहिजे असंही खासदार श्रीकांत शिंदे यांनी स्पष्ट केलं। तसंच खारेगाव येथील नाट्यगृहाच्या आरक्षणाच्या जागेवर छोटेखानी नाट्यगृहासह इतर सुविधा क्रीडा संकुल याची आखणी करून त्याचा सविस्तर आराखडा तयार करण्याचे निर्देशही त्यांनी या बैठकीत दिले। या भागात नाट्यगृहाची आवश्यकता असल्यानं नाट्यगृह इतर सुविधा लोकांना उपयोगी ठरतील असे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं। त्याचबरोबर मोठे नाट्यगृह बांधण्यापेक्षा छोटेखानी 300 ते 350 प्रेक्षक क्षमतेचं नाट्यगृह बांधल्यास त्याला अधिक प्रतिसाद मिळेल अशी सूचना खासदार नरेश मस्के यांनी केली आहे। याशिवाय मुंब्रा बायपास ते खारेगाव टोल नाका या 1.5 किलोमीटरच्या पारसी क्वार्टर फ्रंट विकास कामाचाही आढावा घेण्यात आला। या कामांमध्ये प्रवेशद्वार आणि सुशोभीकरणाची काही कामं शिल्लक असून ती तातडीनं करण्याचे निर्देश खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिलेत। एक नाट्यगृहाचं आरक्षण आहे 3 एकरचं, ते खारेगावमध्ये
ते देखील आपण डेव्हलप करतोय। त्याच धर्तीवरती व्हर्टिकली आपण स्टेडियम आपण बनवणार आहोत। त्या ठिकाणी देखील स्विमिंग पूल असेल, त्या ठिकाणी मल्टी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स असेल, म्हणजे कळव्याला वेगळं त्यांचं एक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि खारेगावला एक वेगळं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स। या दोन्ही स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स ठाणे महानगरपालिकेच्या वतीने आणि शासनाकडून जेवढा निधी, जसा आम्ही कळव्याच्या स्विमिंग पूलसाठी निधी आणला 10 कोटी रुपये, तसाच जेवढा निधी लागेल इकडे तो निधी आणण्याचं काम जे आहे ते आम्ही त्या ठिकाणी करतोय। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। ठाणे लोकसभा मतदारसंघातील ठाणे महानगरपालिका, नवी मुंबई महानगरपालिका आणि मीरा भाईंदर महानगरपालिकेतील माझ्या युवा सैनिकांना पाठिंबा देण्यासाठी मी आलो आहे, असं युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी स्पष्ट केले। येत्या महापालिका निवडणुकीत युवा नगरसेवक जनतेची सेवा करण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे। ठाणे लोकसभा मतदारसंघातील या 3ही महानगरपालिकांमध्ये शिवसेना, भाजप, महायुतीचा भगवा झेंडा अभिमानाने फडकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। नाशिक आणि शिर्डी येथे काँग्रेस गटातील अनेक युवा कार्यकर्ते युवा सेनेत सामील होत आहेत। हा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या कार्यामुळे निर्माण झालाय। त्यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येनं युवक महायुतीसोबत येत असल्याचंही पूर्वेश सरनाईक यांनी सांगितलं। तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकी संदर्भात, पक्षबांधणी संदर्भात काही मार्गदर्शन करण्यात आले आहे का पूर्ण महाराष्ट्रात? मी नेहमी सांगत असतो की शिवसेना आणि युवासेना ही फक्त निवडणुकीला लक्षात घेऊन कधी काम करत नसते। 365 दिवस जनतेची सेवा हेच आमच्या पक्षाचा धर्म आहे। आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला जसं सांगितलं की निवडणुका असो किंवा नसो, युवासेना ही आता मैदानात उतरलेली आहे। आणि नक्कीच या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे साहेबांचा एक क्रेज निर्माण झालेला आहे, त्याच क्रेजच्या माध्यमातून अनेक युवक हे आमच्यासोबत काम करण्याला इच्छुक आहेत। आणि निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये याच युवासेनेमध्ये अनेक इतर युवा सैनिक युवक सुद्धा तुम्हाला आमच्यासोबत दिसतील। हजारो किलोमीटर चरई, धोबियाळी आणि उथळसर भागातील रस्त्यांचं 100% काँक्रिटीकरण आणि चकचकीत डांबरीकरण करण्यात आलं असतानाही महापालिकेनं पुन्हा निविदा काढल्यानं संशय निर्माण झालाय। महानगरपालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने या भागातील रस्त्याचं काँक्रिटीकरण करण्यासाठी निविदा काढली आहे। मात्र हे रस्ते आधीच चांगल्या स्थितीत असल्यानं पुन्हा निधी खर्च करणं गरजेचं आहे का, असा प्रश्न उपस्थित झालाय। या संदर्भात माजी नगरसेवकांनी या व्यवहाराच्या चौकशीची मागणी केली आहे। स्थानिक नागरिकांनी देखील या अनावश्यक खर्चावर आक्षेप घेतला असून प्रशासनानं पारदर्शकता राखावी अशी मागणी केली आहे। ठाणे महापालिकेतील काही अधिकाऱ्यांनी या प्रकरणाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे। यामुळे या संपूर्ण व्यवहाराची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी लोकप्रतिनिधींनी केली आहे। महाराष्ट्राचे माजी कॅबिनेट मंत्री आणि शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय। एका मुख्यमंत्र्यानं अबू आझमीला आमच्या हवाली करा, आम्ही त्याला धडा शिकू असं वक्तव्य करणं लोकशाहीत किती मोठा बदल झाला आहे हे दाखवतं, असं आव्हाड यांनी सांगितलं। संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास अजून सुरू आहे आणि यातून आणखीन धक्कादायक माहिती समोर येईल, ही तर फक्त सुरुवात आहे, असंही त्यांनी सांगितलं। भाजप आमदार सुरेश धस यांनी नागपुरात झालेल्या भाजपच्या बैठकीबाबत अनभिज्ञ असल्याचं सांगितलं होतं। यावर आव्हाड यांनी जोरदार टीका करत सुरेश धस आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात नेमकं काय सुरू आहे याची कल्पना आपल्याला आहे, परंतु धस हे सातत्यानं फडणवीसांवर टीका करतायत, त्यामुळे त्यांची लवकरच चौकशी होईल, असंही आव्हाड यांनी सांगितलंय।
बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आणखीन रहस्य उलगडेल असं वक्तव्य करत आव्हाड यांनी या प्रकरणात सखोल चौकशीची मागणी केली आहे. काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीवर छेडछाडीचा प्रकार घडला. यावर प्रतिक्रिया देताना जितेंद्र आव्हाड यांनी राज्यात कायद्याचा धाकच राहिला नसून पोलिसांचा दराराही संपला आहे, गुन्हेगारांना पोलिसांची भीती नाही अशा टीका त्यांनी राज्य सरकारवर केली आहे. राज्यपालांकडे गेलेला आहे, कसं बघताय की राजीनामा आमदार कालच झाला, म्हणजे आता त्याच्यावर काही चर्चा करण्यात अर्थ नाही की तो आता लिफाफ्यात बंद झाला मग तो राज्यपालाकडे गेलाय. कालच मुख्यमंत्र्यांनी सांगितलं राजीनामा घेतला, विषय संपला. तर धसांनी सांगितलंय की जर खंडणीसाठी सातपुड्यामध्ये जे बैठक झाली होती, मात्र अशी बैठक झाली ना, अशी फिरवणे असे फडणवीस म्हणतात. जर असं असेल तर मी राजकारण सुरू मला वाटतं धस इतक्या ह्याच्याने बोलत असतील, फडणवीस साहेब ह्याच्यात आता चौकशी करतील, जर काय मिळालं तर करतीलच कारवाई. संतोष देशमुखच्या कुटुंबियांना खऱ्या अर्थाने न्याय मिळण्यासाठी आणखी काय पुरावे समोर येतील, काय वाटतं? आणखी काय त्याला अजून खूप पुरावे समोर यायचे, खूप पुरावे समोर यायचे. तर एकीकडे संतोष देशमुखांचं आहे की ते खडसेंच्या मुलींची छेडछाड झाली आहे. महाराष्ट्रात खरोखर महाराष्ट्रात कायद्याची भीतीच राहिली. जिल्ह्यात 13 मार्च रोजी साजरा होणाऱ्या होळी आणि 14 मार्च रोजी साजऱ्या केल्या जाणाऱ्या धुलिवंदनाच्या कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हाधिकारी अशोक शृंगारे यांनी मनाई आदेश जारी केलेत. यामध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीनं आणि पर्यावरणाची हानी होऊ नये म्हणून सार्वजनिक ठिकाणांवरील झाडं आणि लाकडे तोडणे तसंच दहन करण्यास मनाई लागू करण्यात आली आहे. तर याचबरोबर पादचाऱ्यांवर रंगीत पाणी, रंग किंवा पावडर फेकणे, पाण्याचे फुगे फेकणे, रासायनिक रंगांचा वापर करणं, सार्वजनिक ठिकाणी अश्लील गाणी लावणं या सर्वच गोष्टींवर 10 ते 20 मार्च या कालावधीत प्रशासनाच्या वतीनं मनाई लागू करण्यात आली आहे. याबाबत जिल्हाधिकारी अशोक शृंगारे यांनी आदेश जारी केलाय. जिल्ह्याच्या शहरी आणि ग्रामीण भागात होळी तसंच धुलिवंदन सण मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात येतो. यावेळी विविध ठिकाणी सार्वजनिक मंडळांकडून आणि गृहसंकुलांकडून तसंच राजकीय पक्षांकडून होळी दहनाचे मोठे कार्यक्रम आयोजित केले जातात. यावेळी सहजरित्या मोठ्या प्रमाणात लाकडांचा वापर करून ठिकठिकाणी होळीचं दहन केलं जातं. यामुळे अनेकदा आग लागण्याच्या घटना देखील उघडकीस आल्यात. तर होळीच्या दुसऱ्या दिवशी साजऱ्या केल्या जाणाऱ्या धुलिवंदनाच्या दिवशी अनेकदा समाजकंटकांकडून हुल्लडबाजी करत रासायनिक रंगांचा वापर करणं, पादचाऱ्यांवर पाण्याचे फुगे फेकणं तसंच महिलांशी गैरवर्तन करणं यांसारखे अनेक गैरकृत्य केली जातात. याला आळा बसावा म्हणून जिल्हा प्रशासनाच्या वतीनं 10 ते 20 मार्च या कालावधीत मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत.